कर बाय गावात गोळा सगळं घास घे सर गठड बिठड बांध. काय संदीप बापू बरं आहे का? अगो बाय कोण आलं का आले? हा काय तायडे काय चाललंय? कस काय सवड झाली बाबा आजी याला बरं झालं इतका लांब आला. मामा रस्ता चुकला आज. कस काय रस्ता नाही चुकलो संदीपराव. आपल्या माणसाकडे यायला काय सवड बिवड बघायला लागते का? हा अहो, झालं बहिणीचं ध्यान म्हणलं देवी सारखी बहिणी आपली लय दिवस तोंड बिंड नाही पाहिलं जावा चक्कर मारावं म्हणलं. काहीतरी असं करत तवा बहिणीचं ध्यान झालं बाबा. आलाय त्याला नाही लगेच घरच्या पुरताच आला. काय आईचं तर कुठं काय करावं. आता आपल्या माणसाकडे यायला सवड काढायला लागते का? अरे मामा साध फोन नाही राव आम्हाला. फोन करायला काय लांबची माणसं आहे का तुम्ही? हा विसरून गेला फोन करायचा आता काय राहिलंय. नाही बरोबर लय कामात बिझी असताना राव तुम्ही. काय चाललंय तिकडं कस काय म्हातारीचं बरं आहे का आईचं पप्पाचं बरं आहे का? तायडे तुझ्या आशीर्वादाने सगळं ओके एकदम. बरं झालं. काळजीच करायची नाही काय. मस्त चाललंय टणटणीत आपलं शेती बिती चालू आहे. 1000 एक टन ऊस जातोय काय कमी नाही. म्हातारी खुश. तुमचं चांगलं चाललंय ना हा तेच आमचं चांगलं म्हणायचं. हा बरं तुमचं चांगलं म्हणजे काय तवा. नाही तसं नाही पण कायम ध्यान होत असतं बरं का तुमचं. नक्की. आपली जवळची माणसं आहे म्हणलं पण कसं आहे कामामुळे यायला सवड नाही मिळत काय नाही मिळत. चांगलं चांगलं काय मग आदलं विशेष. विशेष काय नाही. दिवाळी सणी गेली म्हणून ध्यान झालं. अहो दिवाळीला तर बहिणीची आठवण. फराळाचा घास जात नाही तिच्याशिवाय. पण कसं आहे आपलं आता ज्याचं त्याचं कामाचं व्याप असतात जाऊ द्या म्हणलं. साडी आणून ठेवली होती का पण? हा नक्की. साडी काय घेऊन बसला तुम्ही? हा बायको उलट म्हणत होती आई येईन तेव्हा बघता येईन आले तर बघता येईन आणि आता तुमचा हा बायकोला लय अक्कल आहे का? काय काम काढलं मग मामा आज. कामाचं काय आहे? म्हणलं तायडीची गाठ भेट घेऊ आणि येऊ आपली चक्कर मारून. हा बरोबर. कामाशिवाय माणूस येतं का? नाही ना बरीच सवड झाली भावाला आजी यायला बहिणीच्या गावाला. आणि त्याचं महत्वाचं काय बोलायचं माहितीये का मला? काय बोलायचं? आता तुमची पोरगी हं. बरेच दिवस बघतोय मी लहानाची मोठी झाली आता. हा. शिक्षण बी चांगलं झाले. झालं शिकायचं आज तिथं. हा बघ आता मोठी पोरगी मला सांगा म्हणजे जबाबदारी घरात ठेवणं बरोबर आहे का? नाही बरोबर ना. हा मग आम्हाला काळजी लागली बरं का भाषेची. हा मग आणि मग अहो त्यांची काळजी आम्ही नाही करायची तर कुणी बघायची? हा उद्या परवा लग्नाची स्थळ आम्हालाच आणायला लागते. मामाशिवाय कोण आहे का? नाही केलं आम्ही चालू बघायला. अहो तुम्ही केलं हो पण मामा कधी येणार का आम्हाला? माग उभा राहायला. मागं उभं राहिलं काय? हा अहो मागं तर उभं आहेच आम्ही पण लग्नात मागं राहून जमन का मामानी? आता तुम्ही सांगा ताईसाहेब माझा पोरगा एकदम आता मस्तपैकी शिक्षण झाले. सोन्यासारखं पोरग सोनं व्यसन नाही का काय नाही उद्योगधंदा करतोय चांगला. म्हणलं आपलं त्या पोरासाठी जरा हिचा विचार करून बघावा. अरे देवा बघ कुणाला कुठं पीठ मोठं स्वतःच्या पोळी तूप वडाय आला बिचारा भाव मानणार. अरे मामा तुम्ही मोठी माणसं तुमचा बिझनेस आहे आमचं काय गरीबाचं बाबा कसं जमायचं. अहो त्याला काय हा पैशानी मोठा असतो का माणूस? पैशानी कुणी मोठं नसतं मन मोठं पाहिजे माणसाचं. हा नाही बरोबर आहे मामाचं मन बघ आता. मामाला मोकळ्या मनाचा चिपट्या सणाचा रे. आता काय झालं तुला? काय म्हणते उलट मोकळ्या मनाने आलाय मामा आपल्या घरी बघ ना. मोकळ्या मनाने आलोय मनात काय नाही आमच्या 1 रुपया अपेक्षा नाही. तेवढी पोरगी देऊन टाक म्हणजे तू मोकळी मी मोकळा. हे पोरांच्या ताब्यात द्यायचं सगळं आपण निघून जायचं. नको लाडी गोडी लावून ताकाची कडी करू बस झालं. येते आता भेटणार काय मस्करी करतोय काय मी? हा नाही भेटणार म्हणजे आमच्यापेक्षा चांगलं स्थळ कोणतंही सांग बरं त्याला. तिचं नशीब तिची अजून चाललंय मोर शाळा शिकती ना जण ती चाललंय मोरचं परितन. अरे पण आमच्या घरात दिल्याने काय होणार आहे? काय वाईट आहे का आमच्या घरी? काय अरे मामा आम्हाला पोरगी तुमच्या घरी द्यायचीच नाही. येते असं कुठं असतंय का? काय अडचण काय तुम्हाला? ती अडचण त्याला विचार. काय हसतो विचार केला का वाटण्याच्या टायमाला? माझा हिस्सा वाटा कुठे इकून टाकली ना आता चालला इकडं वर थोबाड करून. काय भाऊ असल्याला भाऊ म्हणा होई. हिस्सा वाटणीचं काय घेऊन बसली? मग माझा हिस्सा तुला कशाला हिस्सा टाकलं विचारपूस नाही केला माझा आणि आता मला पोरगी मागाय आलाय. अरे काय लायकी का तुझी? भाऊ होई काय गटार रे. अहो ताई साहेब सोन्यासारख्या घरात दिली तुम्हाला. अहो दूध आणि ताक नुसतं असं वाहतंय पाटानी आणि तुम्हाला काय हिस्साची गरज आहे? माझी मला आहे माझ्या घरी तो माझा हिस्सा का नाही दिला?
आता काय हिस्सा द्यायचा आहे हा? गरज पडली असती तू मागितलं असतं, मी नाही म्हणलो असतो का तुला? अरे मामा ते विसा नकोच होता, फक्त विचारायला पाहिजे होतं. विचारलं का? हा. विचार डायरेक्ट परस विकून टाकली. परस बऱ्या झक मारली, मग निदान फाद्या तरी फोडायच्या ना. मला लय किती जरी असलं तरी सोन्याचा दूर निघला तर तो माझी मला आहे, माझ्या घरचा. पण माझा ते काढा हिस्सा वाटा. चौकशी करायला नको का? आपली बहीण आहे मोठी, तिला विचारावं पुसावा काय म्हणते काय नाही. आणि आता पोरगी मागाय चालाय, बहिणीची पोरगी दिसली अहो. आजवर नाही बहीण दिसली तुला. मिली होती काय बहीण तवा, आता जीत झाला बहिणीकडे निघाला. अरे मामा काय लाजबीज आहे का नाही? आलाय पोरगी मागायला. हा अरे लय बिन लाज आहे तो. हे बघा हा तुम्ही कधीच काय उकरून काढत बसलाय हा? अहो मला कधीचं नाही, 2-4 पिढ्याचं नाही, तुझ्या काळातले आहे का माहिती तुला? आठवण झाली की माग बहिणीची. अगं मी पडलो साधा भोळा माणूस, मला काय कळतंय कागदातलं? ते आपलं म्हाताऱ्याने काय केलं खबर डब मला नाही माहिती, टाकलं ते वावर इकून. नाही बरं केलं. नाही बरोबर आहे, बरोबर आहे. मामाचं मन लय मोठं आहे. हा नाही नाही आणि मी काय म्हणतोय बरं का, आता आहे ना, आता मला बी आहे ना मनातली सल राहिली होती. बहिणीला मला काय जमीन काय देता आली नाही, वाटणीचं विचारता सुद्धा नाही आलं. त्यामुळे मी एक काय ठरवलंय माहितीये का, आता आहे ना तुझ्याकडनं रुपया घेणार नाही हुंड्याचा, डायरेक्ट फक्त पोरगी करून द्या, मानापानाने मोठं लग्न लावून द्या, हे काळजीच नाही काय. बघ, लाजबीज सोडली काय हुंडा मागायला? मामा किती मोठ्या मनाचा आणि चिपट्या सणाचा आहे बघ. आता हुंडा मागितला नाही तरी शिव्या घालताय, मग हुंडा घ्यावा अशी इच्छा आहे का तुमची? अरे आता कोण देतय? आताच्या काळात होंडा राहिलाय का? मग जख तेच मारायची. म्हणतोय, अहो हुंडा बिंडा काय गरजच नाही. हे बघा मी तर उलट म्हणतोय, पहिलं पोरांना द्यावा लागत होतं पैसे, आता पुरीला द्यावा लागतात. आणि तू म्हणतो हुंडा बिंडा नाही मागत, पुरीला 10 लाख रुपये दिले तर मी पुरगी देत नसती. अगं हा. मी अगं काय? बहिणीच्या अगं जीवावर लग्नच करणार नाही. ऐकून घे तू, नाही नाही माझं काय म्हणणं आहे, निम खर्च करून टाकू लग्नाचा. नाही जमणार. ते आम्ही आता पुरीवर सोडलंय, लग्न करायचं का नाही? तू विचार बासी तुला हा म्हणत असली तर बघ. पोरगी काय मामा शब्द बाहेर आहे का? होय तायडी, मला नाही करायचं लगेच लग्न. करून टाकावं. मला नाही करायचं. जमून ठेवू आपण, 3-4 महिन्यांनी बार उडून देऊ. तुम्ही नका एवढी काळजी करू, आम्ही आमचं बघू. झाला विषय संपला. तिने सांगितलं ना आमचं आम्ही बघू. चला आमचं निघा, आम्ही. हाला निघा, जाऊ द्या बाजारला तुमचं आता. मामा घरी चहा तर घ्या. काय अगं काय त्याला रंग आहे, ऊसाचं गुराळ आहे वय, ताव रस ना कस त्याला, एरांडाचं गुराळ त्याला रस ना कसन. जाऊन दी बरं झालं, हा, चहा जा. बी काय नको मला. जा इथं जा, जाऊ आलतो दे, मी. चल, घे आपलं वज बिजन, चल हो आपल्या घरी उद्या गाला, चट जाईन तापला. जा हाल बाजार तुझं, निघ. अगं इथून मागं कधी नाही आठवण आली, भाषेची नाही, शाळा शिकते का, पैसे बांध देऊ का, घेऊ का, काय चाललंय काय नाही, पास झाली का नापास झाली, कधी चौकशी नाही केली. आणि आज चाला वर थोबाड करून त्याला लाज नाही वाटत का? लय भाव असला तरी काय करू मी? भावाला आजवर होती का बहीण दिसली का तवा? हा, दिवाळी गेली सुनी, 2 दिवाळ्या झाल्या, लाखी पुनव झाली, दसरा झाला, तवा कवा नाही आठवण आली, जत्रा गेली, तोवर कसं नाही ध्यान झालं? हा, पायापुरती बघत यात निस्ते म्हणतात हा बरं आहे का ना आली का, नियाला नाही आले कोण जायला मोकळं आहे का? तुला अटॅक यायचा, तू नको ना एवढं लोड घेऊ. तू आपलं तू जा घरी, बघू आपण तसं पुढचं तर हायच काय आहे, काय. करणारच आहे. घरी येऊ. घ्या चला.